श्री गणेशाय नमः। ओम नमो जियाद्यां वेद प्रतिपाद्यां जय जय स्वसंवेद्या आत्मरूपां अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरांची ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलिंगम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक या ठिकाणी तेथेच तुझे सद्गुरु पाय दोन्ही। श्री कृष्ण गोविंद रे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्तंबा माता की जय। श्री लक्ष्मी केशवाय नमः। नमस्कार बंधू भगिनींनो, ज्ञानेश्वरीवर अनेक विषयावर व्याख्यान ऐकून आज आपण ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या चांगदेव 65 या ग्रंथावर निरूपण ऐकणार आहोत। मी डोंबिवलीहून प्रतिभा विवेक बिवलकर आपल्याशी संवाद साधते। हा जो ग्रंथ आहे चांगदेव 65 या ग्रंथामध्ये फक्त 65 ओव्या आहेत, म्हणून त्याला 65 असं म्हटलं। ओव्यांची संख्या अल्प असली तरी त्यातला जो अर्थ आहे तो बघूया आपण। गुरु परंपरा ही एक प्राचीन परंपरा आहे आणि ती साक्षात शिवशंकरांपासून चालत आलेली आहे। शिवशंकरांनी ही परंपरा चालू होण्यासाठी कोणाची निवड केली असेल तर आपली पत्नी पार्वतीची निवड केली। आणि एकदा शिवशंकर नदी किनारी पार्वतीला ब्रह्मस्वरूप समजावून सांगत असताना एका मत्स्यीच्या उदरामध्ये म्हणजे माशाच्या उदरामध्ये गर्भस्थ असणाऱ्या नारायणाने हा उपदेश ऐकला आणि त्यांनी हुंकार दिला की मला सगळं समजतंय। तेच पुढे मच्छिंद्रनाथ म्हणून जन्मले। मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणजे गोरखनाथ, गोरखनाथांचे शिष्य अद्वयानंद, त्यांचे शिष्य प्रभवानंद, मग गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर, विसोबा खेचर, नामदेव, जनाबाई अशी योगीराजांची मोठी परंपरा। यामधील मुक्ताबाईंचे शिष्य म्हणजे चांगदेव हे दीर्घायुषी होते आणि त्यापूर्वी पुरंदर नावाचा ते इंद्र होते। 14 इंद्र होऊन गेले। ते ब्रह्मदेवाकडे बंदिवासामध्ये होते आणि तिथे एकदा या पुरंदराची नारदांची भेट झाली। त्यांनी आपलं दुःख नारदांना सांगितलं की इथे बंदिवासामध्ये माझी सुटका व्हावी म्हणून मी कोणता जप करू। त्यावेळी नारदांनी त्यांना सांगितलं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तू जप करत राहा। एक दिवशी तू मनुष्य लोकात जन्म घेशील, अनेक विद्या संपादन करशील, पुण्यक्षेत्र निर्माण करशील
तुझे अनेक भक्त असतील, संतांच्या तू भेटी घेशील. मग या इंद्रानं त्या बंदिवासातून सुटका होण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू केला. आणि या जपाच्या प्रभावामुळे या इंद्राची तिथून सुटका झाली. स्वर्गीय देह सोडून ते मृत्यूलोकी आले, ते चांगदेव. आणि असेच एक दुसरे इंद्र बंदिवासातून सुटून आपल्या या भारतवर्षामध्ये जन्म घेते झाले, ते म्हणजे संत कबीर. एक सुंदर असं श्री विष्णू षोडशनाम स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये म्हटलंय की औषधे चिंतेत विष्णू, भोजने च जनार्दनम, शयने पद्मनाभम च, विवाहे च प्रजापतीम. जसं तुम्हाला मी आता म्हटलं की बंदिवासातून सुटका होण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला जातो, तसंच कोणतंही औषध त्याचा योग्य परिणाम व्हावा म्हणून औषधे चिंतेत विष्णू, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करून ते औषध प्राशन करावं असं म्हटलंय. भोजन घेताना श्री जनार्दनाय नमः असं म्हणून भोजनाला सुरुवात करावी. झोप येत नसेल तर ओम पद्मनाभाय नमः या मंत्राचा जप करावा. विवाह होण्यासाठी प्रजापतेय नमः या मंत्राचा जप करावा. सुंदर स्तोत्र आहे श्री विष्णू षोडशनाम स्तोत्र. विष्णूची 16 नावं आणि 16 वेगवेगळ्या समस्या असताना त्या नामाचा जप करावा असे या स्तोत्रामध्ये म्हटलं. आपण त्यातला एवढाच भाग घेऊया की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून स्वर्गलोकीचा हा इंद्र पृथ्वीवर आला, ते म्हणजे चांगदेव आहेत. अहमदनगर जिल्ह्यात नारायण डोह नावाच्या गावी मुधोपंत कुलकर्णी नावाचे ग्रहस्थ राहत होते. त्यांच्याकडे गावचं कुलकर्णी पद होतं आणि ते यजुर्वेदी ब्राह्मण होते. प्रेमळ होते, सात्विक होते. त्यांची पत्नी सगुणा ही सुद्धा पतिव्रता होती. या जोडप्याला एक सुंदर सुस्वरूप मुलगा झाला. गोरीपान अंग कांती, गोल चेहरा, मोठे कान, डोळे प्रभावी, अंगापिंडानं मजबूत अशा या मुलाचं मुधोपंत कुलकर्णी आणि पत्नी सगुणा यांनी नाव ठेवलं वटेश्वर. वटेश्वर हे चांगदेवांचं पाळण्यातलं नाव आहे. पण अतिशय कौतुकानं वाढवलेला आणि दिसायला चांगला असलेला मुलगा, कुलकर्ण्यांचा मुलगा खूप चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे म्हणत म्हणत चांग्या 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 असं सगळी जण म्हणू लागली आणि तेच पुढे चांगदेव म्हणून प्रसिद्ध झाले. बालवयामध्ये या मुलाची बुद्धी तीव्र होती. एकही विद्या आणि कला त्यांनी आत्मसात केली नाही असं सबंध आयुष्य. 14 विद्या 64 कला सगळ्या आत्मसात केल्या. 4 वेदांचं पठण केलं, 6 शास्त्र अभ्यासली, 18 पुराणांचं पारायण केलं, धर्मशास्त्र, अध्यात्मविद्या, यंत्र तंत्र पारंगत होते आणि स्वतःला ते बृहस्पती मानत होते. लोक त्यांना गावामध्ये आता चांग्या न म्हणता चांगदेव म्हणू लागले होते. त्यांची ज्ञान संपन्नता बघून शास्त्री, पंडित, विद्वान त्यांच्याकडे शिकायला येत होते. पण आपल्या अंगभूत अशा हुशारीनं ते सगळ्यांना डावलून टाकत असत. त्यांनी आपल्या भोवती अशी माणसं गोळा केली होती की त्यातली काही निराधार होती, आंधळी होती, पांगळी होती, थोटी होती, बहिरी होती, मुकी होती, क्षयरोगी होते, पंडुरोगी होते, कुष्ठरोगी होते. व्याधीनं पीडित अशी अनेक माणसं त्यांनी आपल्या भोवती जमा केली. हा गोतावळा त्यांनी आपल्या भोवती अशासाठी जमा केला की या गोतावळ्यामध्ये ते ज्ञानी मानले जात होते.
तीन प्रकारची माणसं असतात. काही अतिज्ञानी माणसं आपल्या भोवती जराही गोतावळा निर्माण करत नाही, ते एकांतातच राहू इच्छितात. काही अशी असतात की फक्त उत्तम आणि ज्ञानी लोकांनाच त्यांच्याशीच मैत्री करून राहतात. आणि काही माणसं अशी असतात की आपल्या भोवती असंख्य माणसं गोळा करतात आणि आपण त्यात शहाणं ठरावं म्हणून प्रयत्न करतात. चांगदेवानी एक दिवशी विद्वान ब्राह्मणांची सभा बोलवली आणि त्यामध्ये प्रश्न केला की आजपर्यंत मी अनेक विषयांचं ज्ञान मिळवलं, आता कोणती विद्या शिकायची राहिलीये का? त्यावर संत निळोबारायांनी आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवलं, आता ग्रंथ नाही पहावयास उरला, एक तो राहिला योगाभ्यास, तरी तो उपदेश म्हणती चांगदेवा, जावा अनुभव त्याचा स्वामी. त्यांनी भर सभेमध्ये असा विषय प्रश्न केल्यावर उत्तर असं दिलं की तुम्ही कितीही विद्वान असलात तरी तुम्ही योगाभ्यास अजून शिकलेले नाही. ती विद्या तुमची शिकायची बाकी आहे आणि ती विद्या शिकण्यासाठी तुमचा अनुभव हाच तुमचा स्वामी असेल. आपण हठयोगाचा अभ्यास करावा आणि हठयोगाचा अभ्यास केल्यावर काळावर सुद्धा तुम्ही मात करू शकाल. चांगदेवांनी विचारलं की हा योगाभ्यास मी कुठे करू? उत्तर मिळालं की काशी क्षेत्री जाऊन तिथे अभ्यास करा. आपल्या अनेक शिष्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि ते काशी क्षेत्री चालत गेले. तिथे कळलं की काशी क्षेत्राच्या उत्तरेला 20 मैलावर, त्या काळची सगळी गोष्ट आहे, खूप दाट झाडी आहे, हिंस्र श्रापद आहेत, विषारी प्राणी आहेत. तिथे आत चालत गेल्यावर एक टेकडी दिसेल. या टेकडीत एक गुहा आहे. टेकडीत भयंकर अंधार आहे आणि त्यात एक महान योगीराज योगाभ्यास करत असतील, त्यांना भेटा. चांगदेव आपल्या शिष्यांसह काशीमध्ये आले. तिथून चौकशी करत करत 20 कोस अंतरावर उत्तरेला त्या टेकडीपर्यंत आले. तिथे त्यांना गुहा दिसली, पण शिष्य म्हणू लागले की तुम्हाला जायचं तर तुम्ही आज जा, आम्ही आपले परत जातो. सगळी जण परत गेली, पण चांगदेव मात्र या गुहेतून आत शिरले. ते काही माघार घेणारे नव्हते. आत 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 गेल्यावर त्यांना योगीराजाचं दर्शन घडलं. त्याच्याकडून ही अध्यात्म विद्या शिकायचं त्यांनी ठरवलं. अनेक त्यांना अडचणी आल्या. त्यांचे डोळे दिपून जातील असं त्या योगीराजांचं दर्शन घडलं आणि त्या योगीराजाने सुद्धा डोळे उघडल्यावर, आपण कोण एवढे धाडसी आहात की एवढं अंतर पार करून तुम्ही आलात, म्हणजे सामान्य नाही. चांगदेवांनी आपली ओळख करून दिली की मी चांगदेव आहे. चांगदेवांना खूप बरं वाटलं. ते योगाभ्यासामध्ये पारंगत होऊनच काशी क्षेत्राहून परत येत असताना तापी नदीच्या किनाऱ्यावर पुणतांबे नावाचं गाव आहे आणि या पुणतांबे गावाची निवड त्यांनी आपला आश्रम इथे नदीच्या किनारी बांधावा म्हणून या गावाची निवड केली. पुणतांबेकर नाव आडनाव सुद्धा असतं आणि पुणतांबे नावाचं गाव तापी नदीच्या किनाऱ्यावर, तिथे हा आश्रम त्याने बांधला. त्यांच्या शिष्यांची संख्या आता 1400च्या आसपास गेली आणि सगळी जण असं म्हणू लागले की चांगदेव हे दीर्घायुषी आहेत, दीर्घायुषी आहेत. म्हणजे किती? तर 1400 वर्ष ते जगले असं म्हणू लागले. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की 8व्या वर्षी मुलाची मुंज केली जाते. या मुंजीमध्ये अष्टवर्ग म्हणून 8
समवयस्क मित्रांना जेवायला बोलावलं जातं. त्याला अष्टवर्ग असंच म्हणतात. मुलाला 8व्या वर्षी खेळण्यासाठी 8 तरी मित्र असावेत. पूर्वीचे खेळ आहेत, कबड्डी आहे, खो खो आहे, धावाधावी आहे, लपालपी आहे, असे खेळण्यासाठी 8 तरी मित्र असावेत. योगी चांगदेवानी आजपर्यंत 1400 शिष्य गोळा केले म्हणून 1400 वर्ष ते जगले असा त्यातून निष्कर्ष काढला गेला की इतके शिष्य जमवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. 1400 माणसं आपल्या भोवती गोळा करायची तर 1400 वर्ष लागतील. 8व्या वर्षी 8 मित्र हवेत तर 60व्या वाढदिवसाला 60 तरी जण जेवायला बोलवायला हवीत. 100वा वाढदिवस असेल तर 100 माणसं तरी गोळा केलेली हवीत. प्रचंड ज्ञान भांडार त्यांनी मिळवलं. चांगदेवांची कीर्ती आता दूरवर पसरली. सगळ्या विषयांचं त्यांना ज्ञान असल्यामुळे जो तो त्यांच्याकडे शंका विचारण्यासाठी येऊ लागला. पण यांच्या आश्रमामध्ये तासनतास पूजा आरत्या चालत असत. शंख, मृदुंग, झांज, टाळ, घंटा सगळी साथीला घेऊन आरती होत असे. तिथे आरतीसाठी जितकी माणसं हजर असतील सगळ्यांना पोटभर प्रसाद मिळत असे. तुपानं थपथपलेल्या शिऱ्याची मोठी मोठी पातेली उतरवली जायची. त्यात केशर, बदाम, वेलदोडा यांची रेलचेल असायची आणि आश्रमामधल्या वैभवाचं प्रदर्शन या प्रसाद रूपानं सगळ्यांना घडायचं. मग चांगदेवांची स्तुती स्तोत्र गायली जायची. ही गात असताना ढोल आणि नगाऱ्यांची सुद्धा साथ घेतली जायची. इतका मोठा श्रेष्ठ असे हे संत चांगदेव यांची ही कीर्ती जिकडे तिकडे पसरलेली असताना एक दिवस तापी नदीच्या या पुणतांब्या इथल्या आश्रमामध्ये चांगदेव बसलेले होते आणि एक ब्राह्मण तिथे एक बातमी घेऊन आला. ओ महाराज, नुसतं ध्यान लावून बसू नका, एक विचित्र घटना घडलेली आहे. अक्रीत घडलाय, अक्रीत. विचित्र घटना, अक्रीत, असं काय घडलं? ओ 12 वर्षाच्या एका मुलानं, 12 वर्षाचा मुलगा, त्याचं काय झालं? काय झालं नव्हे, त्यानं काय केलं विचारा. त्या मुलानं एका रेड्याकडून वेद म्हणून घेतला. अरे बाबा, हे स्वप्न असेल, शुद्धीवर आहेस ना? बातमी घेऊन येणारा माणूस म्हणाला, रेड्याच्या तोंडून रुचा म्हणत असताना मी या डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं, म्हणून तुम्हाला कालचा प्रकार सांगायला मी आलो. कुठे घडलं हे आक्रीत? तर पैठणला. कुणी केली ही जादू? एका 12 वर्षाच्या मुलानं. त्याच्या बरोबर कोण होतं? त्याच्या बरोबर त्याचे 2 भाऊ होते आणि एक छोटी बहीण होती. शिष्य सगळे म्हणू लागले की आमच्या चांगदेवांपेक्षा कोणी श्रेष्ठ आहे की काय? ओम नमो भगवते वासुदेवाय. चांगदेव मनामध्ये सगळं समजून चुकले. आलेल्या मनातल्या अभिमानाला आता अहंकारानं टोचलं. चांगदेवांचे डोळे इंगळीसारखे लाल लाल दिसू लागले. कपाळावर शिरांचं जाळव म्हटलं. अंगाची आगाग होऊ लागली. ते बातमी घेऊन आलेल्या वाटसरूकडे डोळे वटारून बघू लागले आणि काही वेळानं थोडा वेळ शांत झाले. समाधी स्थानात बसले. त्यांनी आसन घातलं, समाधी लावली. तिथे त्यांना या समाधीमध्ये 4 पेट्टी निरांजन दिसली. ज्योती तेवत होत्या. थोड्याच वेळामध्ये या निरांजनातलं तूप संपलं असेल. 4ही ज्योती विझून गेल्या. त्यांनी समाधी सोडली. डोळे उघडले. पाहिलं तर सगळे शिष्यगण बाहेर बसलेले. त्यांचा राग पुन्हा अनावर झाला. त्यांनी आपल्या शिष्यांना
हुकूम सोडला. माझ्या अंगाची लाही लाही होते, तुम्ही थंडगार पाणी आणा. माझे शिष्य आहात का कोण आहात? जा, धावत जा आणि पटकन घेऊन या. कोणी पाणी घेऊन आलं, कोणी वारा घालायला पंखा घेऊन आलं, पण चांगदेवांना नेमकं काय हवंय हेच कोणाला समजेना. अरे, तुम्ही माझे शिष्य असून तुम्हाला एवढं कळत नाही? मला एक पत्र लिहायचंय, त्यासाठी शाई, लेखणी, वाळू, कागद या गोष्टी घेऊन या. पटकन एक शिष्य धावत आश्रमामध्ये आला आणि त्यांनी लेखनाचं साहित्य बरोबर घेतलं. अजून काय आणू का? बाकी काय नको, तुझं डोकं फक्त बरोबर आण, नाहीतर पत्र लिहिताना डोकं विसरून जाशील. चांगदेव महाराज, पत्र कुणाला लिहायचंय? नसते प्रश्न विचारत राहू नको, बस कागद घे मांडीवर, लेखणी बुडव शाईमध्ये आणि लिहायला लाग. तो त्या तयारीमध्ये महाराजांच्या पुढ्यात बसला, मांडीवर कागद घेतला, लेखणी शाईमध्ये बुडवली आणि हा शिष्य आता लिहू लागणार. चांगदेवांच्या तोंडाकडे त्यानं पाहिलं की, गुरुवर्य, काय मायना लिहू? काय लिहू? तीर्थरूप लिही, नाहीतर चिरंजीव लिही, तुला काय वाटतं ते लिही. अरे, तू त्या वाटसरूच्या तोंडून पराक्रम ऐकलास ना? त्या लहान मुलाला पत्र लिहायचंय. हा, तो 12 वर्षाचा मुलगा होता, मग त्याला लिहितो ना चिरंजीव. अरे, जरा धीर धर, उगीच लिहू नको. तुझ्या पाठी काही वाघ किंवा ज्ञानेश्वरांचा रेडा लागलेला नाहीये. थांब जरा. हो नाही करता करता त्यांना मायना काय लिहू तेच सांगता येईना. तीर्थरूप लिहू, चिरंजीव लिहू का काय लिहू? त्याने हुकूम सोडला की आत्ता आधी सगळं साहित्य नेऊन आत ठेवून दे. पुन्हा काही दिवसांनी त्यांच्या मनात विचार आला, मला एक पत्र लिहायचं होतं, पण या मुलाला तीर्थरूप लिहिलं तर तो मुलगा सुद्धा असेल, आणि चिरंजीव लिहावं तर तो तर आपल्यापेक्षा जास्त विद्वान दिसतो, कारण आपण माणसांकडून सुद्धा वेद म्हणून घेऊ शकत नाही, तर त्यांनी रेड्याकडून वेद वधवून घेतला. मंत्र, जप, अनुष्ठान पुन्हा चालू झालं आणि पुन्हा चांगदेव अशा पद्धतीनं ध्यानस्थ बसू लागले. चांगदेवांची समाधी लागलेली कळली की अनेक जण आजारी पडलेली कुत्री, मांजर, घरचा पोपट, गाई, गुरं, म्हशी, बकऱ्या सगळ्यांना घेऊन तिथे येत असत की तुम्ही यांच्यावर मंत्रवलेलं पाणी टाका, म्हणजे ही सगळी जण पुन्हा आजारातून बरी होतील. आश्रमामध्ये चांगदेव बसलेले, त्यांनी अशी आजपर्यंत 13 वेळा समाधी लावली होती. आज 14वी समाधी लावून बसलेले आहेत आणि पैठणहून निघालेले निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई भावंड तापी नदीच्या किनारी असलेल्या पुणतांबे या गावावरून आळंदीकडे यायला निघाली. वाटेत चांगदेव आपल्या आश्रमामध्ये समाधी लावून बसलेले आहेत. भरपूर माणसं गर्दी करून बसलेत. हे सगळं या 4 भावंडांनी बघितलं. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, ज्ञानोबा, बघितलंस का चांग्या कसा समाधी लावून बसलाय? समाधीतून बाहेर आल्यावर या समाधीचा उपयोग काय? तर काही प्रेतांना जिवंत करील, काही आजारांवर पाणी शिंपडील, त्यांना बरं करील. योगविद्येचा असा उपयोग करायला लागलं तर आहेत ती लोक गेली नाहीत तर नवीन जन्म कसे काय मिळायचे? ज्ञानदेवानी सहज मुक्ताबाईला जवळ बोलावलं, तिच्या कानामध्ये एक संजीवनी मंत्र सांगितला आणि ते म्हणाले की या पुणतांबे गावी चांगदेवांच्या आश्रमाबाहेर भरपूर गर्दी जमलेली आहे.
तू एक माळ मी सांगितलेल्या मंत्राचा जप कर आणि एखाद दुसरा कुत्रा मांजर यांना जिवंत करून दाखव, लोकांनाही कळू दे. खरंच मुक्ताबाईनं संजीवनी मंत्राचा जप केला आणि तिथेच आडव्या असलेल्या एका कुत्र्याच्या देहावरून आपली 5 बोटं हळूवार प्रेमानं फिरवली. पंचतत्वांची जागृती झाली आणि हा कुत्रा भरावून ओरडत निघून गेला. चांगदेवांचे शिष्य जे बाहेर बसलेले आहेत त्यांना प्रश्न पडला की एवढ्या छोट्याशा या मुलीनं एवढा मोठा पराक्रम करून दाखवला, तर या ही मुलगी आपल्या चांगदेव महाराजांपेक्षा श्रेष्ठ मानायची की काय? तेवढ्यातच चांगदेवांची समाधी संपली आणि चांगदेव विचारू लागले की बाहेर कोणी आहे का? आश्रमात या, आता माझी समाधी मी सोडलेली आहे. सगळी जण या 4 भावंडांकडे बघत होती. बाहेर कोणीही उभं नव्हतं. सगळे शिष्य अतिशय आश्चर्यानं या 4 भावंडांच्या मागून निघालेले होते. चांगदेव ओरडले, सगळी जण अमर झाली की काय? शेवटी एका शिष्यानं उत्तर दिलं की आत्ताच इथे 4 मुलं येऊन गेली आणि त्यातल्या एका मुलीनं एका कुत्र्याला जिवंत केलं. आता मात्र चांगदेव मनात समजले की आपल्या आश्रमावरून ही जी 4 मुलं रवाना झाली आळंदीकडे, त्यामध्ये ज्ञानेश्वर होतेच. पुन्हा त्यांना वाटलं की आता एक कागद घ्यावा आणि एक चांगलं खरमरीत पत्र या मुलांना पाठवावंच. पुन्हा त्यांनी कोरा कागद, वाळू, शाई, लेखणी सगळं आणायला सांगितलं. शिष्य आला, कोरा कागद घेऊन आला, पण चांगदेवांना पुन्हा मायना काय लिहावा मोठा प्रश्न पडला. इकडे असं झालं, ही 4ही मुलं आळंदीला पोचली आणि आळंदीकरांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. पैठणच्या ब्रह्मवृंदानी त्यांना शुद्धीपत्र दिलेलं होतं, प्रशस्ती पत्रक दिलेलं होतं. अनेकांनी या मुलांच्या पायावर डोकं ठेवून भक्तिभावनेनं नमस्कार करायला सुरुवात केलेली होती. असं म्हटलंय की कमळाचं फूल फुलण्यापूर्वी चिखलाच्या सहवासात राहतं, तरी एकदा का फुललं की त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि विष्णू पूजनासाठी हे कमळ सर्वोत्कृष्ट मानलं जातं. चांगदेवांनी 2 शिष्य नेमले आणि त्यांच्याकडे पत्र म्हणून लखोट्यात एक कोरा कागद घालून या 2 शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि हे पत्र ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीत देऊन या. एक दिवशी सकाळच्या वेळी आपल्या घरात झोपडीच्या बाहेर ही 4ही मुलं एका पडक्या भिंतीवर बसलेली होती आणि थंडीचे दिवस होते म्हणून ऊन खात होती. निवृत्तीनाथ सहज ज्ञानेश्वरांना म्हणाले, ज्ञानदेवा, आज तुला कोणाचं तरी पत्र येणार असं मला वाटतं आणि ते पत्र मोठं विचित्र असेल. काही प्रहर गेले आणि खरंच 2 शिष्य एक पत्र घेऊन तिथे आले. त्या शिष्याने ते पत्र निवृत्तीनाथांकडे दिलं. निवृत्तीनाथांना कल्पना होतीच, त्यांनी ते पत्र ज्ञानेश्वर महाराजांकडे दिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र आलटून पालटून बघितलं आणि सोपान देवांकडे देऊन टाकलं. सोपान देवानी पत्र बघितलं आणि मुक्ताबाईकडे दिलं. मुक्ताबाई मोठी खट्याळ होती, छोटी मुलं खट्याळ असतात. तिने ते पत्र घेतलं आणि ती म्हणाली, अरे पत्र म्हणताय नि याच्यावर अक्षर नाहीतच. मोठी हसू लागली ती. ती म्हणली, हे पत्र कोणी पाठवलं? पुणतांब्याहून चांगदेवानी पाठवलं. तोच का तो चांगदेव 1400 वर्ष जगला म्हणतात तो?
अरे 1400 वर्ष जगला, पण पत्र पाठवताना कोऱ्या कागदावर लिहावं लागतं हे त्याला कळलं नाही. या कोऱ्या कागदासारखाच तो कोरा आहे की काय? त्यावेळी ज्ञानेश्वर म्हणाले की मुक्ताबाई, तुला वाटतं तेही खरंच आहे. कोऱ्या कागदावर काही लिहिलेलं नाही म्हणजे तो कोरा असावा हे तुझं म्हणणं काही खोटं नाही. पण 4 जणात असं इतकं सत्य बोलायचं नसतं, कारण सत्य कटू असतं. तसं नव्हे रे, हा कोरा कागद म्हणजे चांगदेवांचं पत्र आहे म्हणता. मग तुझं काय म्हणणं आहे? मुक्ताबाई म्हणते की अरे पत्र आहे म्हणून ज्ञानदेवा, त्याला आपण उत्तर पाठवायला हवं असं मला वाटतं. कारण चांगदेव हे एक सिद्ध पुरुष आहेत. त्यांनी कोरं पत्र पाठवलं असलं तरी आपण मात्र त्यांना भरपूर खुशालीचं पत्र पाठवूया. आणि निवृत्तीनाथ आलेल्या त्या 2 शिष्यांना म्हणाले, तुम्ही 2 दिवस आळंदीमध्येच मुक्काम करा. आम्ही विचार विनिमय करून एक पत्र लिहितो आणि ते घेऊनच तुम्ही पुणतांब्याला परत जा. या दोन्ही पाहुण्यांची उत्तम व्यवस्था त्यांच्या झोपडीमध्ये त्यांनी करून दिली. आणि ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांचं बोलणं काय झालं माहित नाही, पण विचार विनिमय झाला असावा. एक दिवशी संध्याकाळी ज्ञानेश्वरांनी लेखणी, शाई, वाळू सगळं घेतलं आणि सुंदर कागद घेऊन त्याच्यावर एक पत्र लिहिलं. हे पत्र म्हणजे 65 ओव्या लिहिल्या की चांगदेव हे जर योगाभ्यासी असतील तर त्यांना आत्मज्ञान अजून घडलेलं नाही हे सांगण्यासाठी 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. हे ओवीबद्ध पत्र म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ आहे. ग्रंथात ओव्या किती याच्यावर मोठेपणा ठरत नाही. अशा प्रकारची अनेक पत्र आपण सुद्धा वाचली असतील. पहिलं पत्र जर कोणी लिहिलं असेल तर भगवंतांना रुक्मिणीनं त्या काळी पत्र लिहिलं होतं. अब्राहम लिंकनने आपल्या हेडमास्टरना पत्र लिहिली. संत रामदासांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिली. सध्या थोडा वाद आहे, पण आपण लिहिली असंच गृहीत धरू. आनंदीबाई विजापुरे आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत. साने गुरुजींनी लिहिलेली पत्र, श्यामची आई वगैरे माहिती आहे. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई यांच्यातली पत्र प्रसिद्ध आहेत. जी.ए. कुलकर्णी यांनी अनेकांना लिहिलेली पत्र अशी संग्रहित आहेत. पण एका कोऱ्या पत्राला लिहिलेलं 65 ओव्यांचं उत्तर हे मात्र एक अभिनव पत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. या पत्रातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आत्मज्ञान उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिलं मृत्यू असत आहे आणि अमरत्व सत आहे. मृत्यू झाला तरी अमर राहायचं असेल तर जीवनात काही कार्य करावं लागतं आणि आपल्याबद्दलचं यथार्थ ज्ञान मिळवावं लागतं, तरच ती व्यक्ती चिरंजीव होऊ शकते. आत्मज्ञानी सचेतन अचेतन असा भेद करत नाही. जो आत्मज्ञानी आहे तो स्त्री पुरुष, लहान मोठा, उंच ठेंगू, कर्मयोगी का भक्तियोगी हा भेद मानत नाही. वास्तविक पूर्ण विश्व हे सचेतन आहे. एक मोठा दगड घ्या किंवा लाकूड घ्या, ते पण सचेतन आहे, कारण त्यावर काही छिन्नीचे घाव घातले दगडावर. त्या दगडाचा अनावश्यक भाग काढून टाकला की उत्तम मूर्ती आपण बनवू शकतो. दगडातला नको तो भाग कोरत कोरत त्यातून सुद्धा मूर्ती प्रगट होते. या वस्तूंना सुद्धा चैतन्याचा स्पर्श होतो. लोक त्या मूर्तींना देव मानतात, त्याची उपासना करतात, आपल्यात आत्मतत्व प्रगट करून घेतात. अचेतन सृष्टीचा हा विषय अजब आहे. नुसता शरीरामध्ये प्राण आहे
म्हणून त्या व्यक्तीला आपण जिवंत आहे असं मानतो. पण कधी कधी आपलं कार्य कर्तृत्व संपल्यावर अनेक जण खरं तर लौकिक अर्थानं मेलेलीच असतात. मन आणि बुद्धी यांना टवटवीत ठेवायचं असेल तर चैतन्य हवं. प्राण आणि मन यांचा निकटचा संबंध आहे. मनाच्या आधारे विचार करत करत आपण प्राणापर्यंत पोचत असतो. सत्संगती आणि आत्मानात्म विचार आपण करतो. कर्मयोगानं मन शुद्ध होतं. योग्य वेळी आत्मज्ञानाची उकल होते. प्रपंच आणि परमार्थाची शिकवण आपल्याला जीवनामध्ये मिळते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे घराच्या पुढ्यात असलेलं तुळशी वृंदावन. ही तुळस आपल्याला फळं फुलं काहीही देत नाही, तरी आपण ते झाड अगदी अंगणात दरवाजात सुंदर वृंदावन बांधून लावतो. कारण तुळशीचं झाड हे आनंदाचं झाड आहे. या 65 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिलं, स्वस्ती श्री वटेषु. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की चांगदेवांचं पाळण्यात नाम वटेश्वर असं ठेवलं होतं. स्वस्ती श्री वटेषु असं त्यांनी मायना लिहिला. जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे. प्रगट ना लपता असे नोखो मता जो. बहु तप जप होय तव तव हा हाच न होय. काही न होवी आहे अवघाची जो. हे वटेश्वरा स्वस्ती, तू खुशाल असशील. तू साक्षात शिवशंकर आहेस, पण तू आपलं जे स्वत्व आहे ते कधी लपवून ठेवू नकोस, तर ते प्रगट करण्याचा प्रयत्न कर. पत्र हे प्रगट होण्यासाठी असतं. आत्मस्वरूप स्वयंसिद्ध आहे. आत्मा भासवान आहे. भास झालेली वस्तू कल्पित वस्तू अधिष्ठान रूप आहे. मग त्यांनी ओव्या लिहिल्या, एखाद्या दोरीला आपण साप म्हणून सापाचा भास आपल्याला केव्हा होईल, तर कधी तरी खरोखरचा साप बघितला असेल तर. खरोखरचा साप बघितलाच नसेल तर दोरी ही दोरी सारखीच दिसेल. एकदा असं झालं की एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन बाजारात गेले आणि कौतुकानं तिथल्या खेळण्यामधला एक साप प्लास्टिकचा असेल तो त्याने विकत घेऊन नातवाला दिला. नातवानं हा साप आणला आणि आपल्या आजीच्या पोटावर ठेवून दिला. आजी झोपलेली होती. ज्यानी ज्यानी बघितलं ते ओरडत सुटले की आजीच्यावर साप आहे, आता सापाला मारायचं तर आजीला मारा बसायचा. त्यामुळे ते बघून जे ते किंचाळत सुटलं. शेवटी आजोबा तिथे आले आणि त्यांनी सत स्वरूपाचं दर्शन घडवलं की मी आज नातवाला बाजारातून हे खेळण्यातला साप आणून दिला होता आणि त्यानं खेळता खेळता तो आजीच्या पोटावर ठेवून दिलाय. म्हणजे तो साप नसून ते खेळणं आहे हे लांब राहून बघणाऱ्यांना नंतर कळलं. सोने सोनेपणा उणे न येताची झाकळलेले तेवी न वेचता जग ओणे अंगे जया. सोनं अलंकार बनतं, सोन्याचं स्वरूप बदलेल, पण सोनेपणात काही बदल होत नाही. त्याचा कस जेवढा असतो तेवढाच राहतो. सोने सोनेपणा उणे न येताची लेणे झाले. सोन्याच्या अधिष्ठानावर अलंकाराची अनेक नावं ठेवली जातात. अलंकारांची विविध नावं आहेत, पण त्यातलं सोनं हे सारखंच आहे. सोन्याचं मोल केलं जातं. अमुक अलंकार म्हणून त्याचं मोल वेगळं नसतं, तर त्यातल्या सोन्याची किंमत असते. कल्लोळ कंचुकी न फेडिता उघडे उदक तेवी जगेशी सम्यक स्वरूप जो. समुद्रात पाणी आहे आणि लाटेमध्ये सुद्धा पाणी आहे. सगळीकडे पाणीच पाणी आहे. पाण्याला आपण अनेक नावं ठेवतो.
त्यामध्ये तरंग म्हणतो, लाटा म्हणतो, भरती ओहोटी आली असं म्हणतो, सुनामी म्हणतो, वेगवेगळी नावं. तसंच आपल्या या जगामध्ये आत्मस्वरूप एकच आहे, माणसं वेगवेगळी आहेत. चंद्र आणि त्याच्या कला वेगवेगळ्या नाहीत. कलेनं वाढणारा आणि कमी होणारा चंद्र आपल्याला दिसतो. या कलांसह तेज म्हणजे चंद्र आहे. अग्नीशिवाय दिवा वेगळा करता येत नाही. एखादं सुंदर निरांजन, त्यामध्ये तेल, वात, अग्नी हे सगळं जर असेल तर दिवा चांगला पेटतो. यातलं एक जण जर नसेल तर दिवा पेटणार नाही. म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते, ते मी नेणे ऐते ऐसेची असे. परमार्थ स्वरूपाच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टा अशी दोन भावांची संकल्पना भिन्न नाही. जो ज्ञानी असतो त्याला समजुतीने सांगण्यासाठी आधार लागत नाही. ज्ञानी ज्ञान आपोआप मिळवतो, कारण त्याला ध्यास असतो ज्ञान मिळवण्याचा. तो पुस्तक वाचील, गुरुंकडे विचारील, एखाद्या मित्राला विचारील, कोणाला विचारील, पण ते ज्ञान मिळवेल. विणून तयार केलेलं एक वस्त्र आहे. अशा वस्त्रांना सुद्धा आपण वेगवेगळी नावं देतो. रुमाल वेगळा बनवला जातो, पंचा वेगळा, टॉवेल वेगळा, धोतर, पातळ वगैरे. या सगळ्यामधलं मूळ काय तर सूत आहे. मातीचा वापर करून अनेक भांडी बनवली. मग ती छोटी छोटी बुडकुली असतील, मडकी असतील, माठ असेल, परळ असेल, खापर असेल, काही असेल, पण त्यामधलं मूळ काय तर माती आहे. दृश्य आणि द्रष्टा या भावानच आपण त्याच्याकडे बघतो. माती असल्याशिवाय वेगवेगळ्या आकाराची भांडी बनणार नाही. तसंच या देहाला अनेक अवयव आहेत. एक अवयव म्हणजे शरीर नव्हे, तर सगळे अवयव मिळून शरीर होतं. अजून एक दाखला दिला की एक भिंत आहे, त्यावर आपण खूप सुंदर चित्र काढली तरी भिंत भिंतच राहते, आणि चित्र काढली नाहीत, नुसताच रंग काढला तरी त्याला आपण भिंतच म्हणतो. बांधायाची या मोडी, बांधा नहो निगुळाची गोडी, जयापरी जग परवडी संविती जाण. गुळ आणि वस्तू यामधली जी गोडी आहे हे तत्व सुद्धा अबाधित आहे. गुळ म्हटला की आपल्याला गुळ आठवतो, लक्षात येतो, त्याची गोडी जाणवते. हा गुळ वेगवेगळ्या आकारा प्रकारामध्ये बनवला जातो. छोट्या छोट्या ढेपी बनतात, मोठ्या ढेपी बनतात, पण गुळाच्या आकाराशी गोडीचा संबंध नाही. मोठी ढेप घेतली काय आणि तोडून गुळ अर्धा किलो घेतला काय, दोघांची गोडी सारखीच असते. या जगामध्ये अनेक प्रकारची माणसं जरी असली तरी सगळ्यातलं आत्मतत्व एकच आहे, आणि आत्मतत्व स्वयंप्रकाशी असतं. पुन्हा तोच दाखला ज्ञानेश्वर महाराजांनी दिला की वेगवेगळी वस्त्र बनवली तर त्याची घडी घालायची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. आपण खण म्हटला की आपल्या डोळ्यासमोर त्रिकोणी असा आकार लक्षात येतो. उपर्ण म्हटलं की त्याची घडी वेगळी असते. साधं कापड म्हटलं की घडी वेगळी असते, पंचाची घडी वेगळी असते, धोत्राची घडी वेगळी असते, आणि साडीची घडी वेगळी असते. जरी घडी वेगवेगळ्या प्रकारात घातली तरी वस्त्र सारखी. संविद आणि विश्वस्फूर्ती, आत्मा आणि जग हे भिन्न नाही. आत्माच हा जगद रूपाने आपल्यामध्ये असतो. प्रतिबिंबामुळे बिंबाला बिंबरूप येतं, तसा आत्म्याला द्रष्टेपणा येतो. तव नाव द्रश्याचे होणे, संविती द्रष्टता आणि जे नेणे, बिंबा बिंबत्व जाणले पडे प्रतिबिंबाचे ने. सुंदर दाखला असा दिला. हा ज्ञानेश्वर महाराजांचा आवडता दाखला आहे की जो आपल्याला त्यांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. ते म्हणतात, आपण खूप आनंदामध्ये आरशापुढे उभं राहिलो
आरशात दिसतं ते आपलं प्रतिबिंब आहे, पण प्रतिबिंबामुळे आपलं मूळ बिंब काय आहे हे आपण बघू शकतो, नाहीतर आपलेच डोळे आपलं रूप बघू शकत नाही. जर आरसा नसता तर आपल्याला आपलं रूप कळलं नसतं. फोटोग्राफी कला नसती तर आपल्याला आपलं रूप कळलं नसतं. नितळ पाण्यामध्ये सुद्धा आपण सुंदर चेहरा आपला बघू शकतो. तसंच एखाद्या धातूच्या म्हणजे स्टीलची जी भांडी असतात, नवी कोरी असतात ना, एखाद्या ताटामध्ये आपण डोकावून बघितलं तरी त्यात सुद्धा आपलं रूप दिसतं, पण ते प्रतिबिंब आहे. कारण बिंब आपल्याला दिसत नाही, प्रतिबिंब बघून आपल्याला आपलं दर्शन घ्यावं लागतं. तसंच आत्मतत्व आपणची आपल्या पोटी, आपणच आपल्या ठिकाणी आहोत असं दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या संज्ञा ते याच्यावरून सांगतात. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. आरसा, दृश्य, द्रष्टा म्हणजे आपण त्यात डोकावून बघणारे आणि दर्शन म्हणजे आरशानं आपल्याला जे घडवलं ते दर्शन. सुताची या गुजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तिनपणे विण जाणे जे त्रिपुटी हे. सुंदर दाखला असा दिला की व्यवहारामध्ये सूत आणि सुताची गुंडी असा फरक पूर्वी नव्हता. आजकाल सुताच्या गुंड्यांमध्ये सुद्धा दाबून चेपून बघावं लागतं, कारण कागदाचा थोडा भाग आत घालून त्याच्यावर सूत गुंडाळून आपल्याला गुंडी म्हणून देतात. मग खूप जण सुताची गुंडी घेताना आत कागद तर नाही ना घातलेलं आहे म्हणून बघून घेतात. आत गुंडाळलेलं सुद्धा सूत असतं आणि मग त्याचा गोल करून त्याच्यावर गुंडाळलेलं सुद्धा सूतच आहे. व्यवहारात सूत आणि सुताची गुंडी असा फरक नसतो. सुताच्या गुंडीमध्ये सुद्धा सूत असतं. तसं दृश्य, द्रष्टा आणि दर्शन याच्यामध्ये फरक असता नये अशी फसवी त्या काळी सुद्धा केली जात असावी असं या दाखल्यावरून दिसतं. आरशात दिसणारं तोंड आणि खरोखरचं तोंड यात भिन्नता नाही, कारण आरसा हा भेद जाणत नाही. जसं तुमचा चेहरा तसं ते आपल्याला दर्शन घडवतं. पण आरशातलं प्रतिबिंब हे खरं बिंब नव्हे, हे आपण समजून चुकतो. पण आपल्याला आरशाशिवाय पर्याय नसतो. असं कोणतंही घर नसतं की जिथे आरसा नाही, आरसा हवाच. त्रिपुटी हे असत्य नाही तर सत्य आहे. दर्शन देणारा, दर्शन घेणारा सगळं काही त्यामध्ये सामावलेलं आहे. ज्ञानरूप आत्मतत्वाचा विकास होतो तेव्हा ते आत्मतत्व प्रगटतं. पण एखाद्याची दृष्टीच जर पंगू असेल तर त्याला नीट दिसतच नाही. आरसा सुंदर आहे, पण बघणाऱ्याची दृष्टी जर पांगळी असेल, पंगू असेल, कमी असेल तर त्याला सुद्धा आपलं दर्शन घडणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी कापूर आणि सुगंध यांचा सुंदर दाखला 25व्या ओवीमध्ये दिला. या दोघात आपण एकाची निवड केली तर दुसऱ्याला सोडून द्यावं लागतं. कापूर जर पेटवला तरच कापराचा सुगंध आपल्याला घेता येतो. सुगंध हवा तर कापराला जाळावं लागतं. कापूर जळल्याशिवाय सुगंध सुटत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगदेवा, एखादी गोष्ट स्वीकारायची तर एखादी गोष्ट नाकारावी लागते. दोघांचं अस्तित्व एकाच वेळी दिसत नाही. तर तू कितीही शिकलास तरी आत्मतत्वाची ओळख करून घे. एकच परमात्मा सगळ्या ठिकाणी वास करू नये हा विचार तू मनात पक्का कर. 25वी ओवी. एवम एकची झाली ती होती, तिन्ही गेली या एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपणसाच. आदी मध्यांत दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी म्हणजे एक गेल्यावरच दुसऱ्याची सुरुवात होते.
जीवनात काहीतरी वजा केल्याशिवाय काहीतरी नवं मिळत नाही. पैसे दिले की आपल्याला वस्तू मिळते. तसंच भासमान अवस्थेतून, भ्रांतीतून तू जरा बाहेर पड, तर तुला शाश्वत रूपाचं दर्शन या समाजामध्येच तुला घडेल. तू फार अहंकारी झालायस. या 1400 शिष्यांमध्ये बसून त्यात तू मोठेपणा घेऊ पाहतोस, पण तुझ्या आजूबाजूची जी सगळी आहेत ती मगाशी वर्णन केल्यासारखी, त्यामधला श्रेष्ठ होण्यामध्ये काही ज्ञानीपणा नाही. एक गोष्ट अशी दिली की एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हस्तिनापुरातून द्वारकेला यायला निघालेले होते आणि वाटेत एक जंगल लागलं. तिथे राहायची रात्रीची वेळ, राहावं लागलं. शिदोरी बरोबर होती, ती तिघांनी खाऊन घेतली आणि असं ठरलं की आता रात्रीचे 9 तास जे काढायचे, पहाट झाली की पुढे चालायला लागायचं. तर पहिल्या 3 तास सात्यकी जागा राहील, मग पुढचे 3 तास बलराम जागा राहील आणि पहाटे भगवंत म्हणाले मी जागा राहतो. पहिले 3 तास सात्यकी जागा राहिलेले आहे. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी झोपून घेतलं. तेवढ्यात एक राक्षस त्या निबिड अरण्यामध्ये आला आणि तो म्हणू लागला की माझ्याशी तू मैत्री कर, नाहीतर मी तुला मारून टाकेन. आत्ता जर संरक्षण हवं असेल तर आता मैत्री करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण सात्यकीनं मनात असं ठरवलं की या राक्षसाला चांगलंच धपाटे द्यायचे. सात्यकी जितका त्याला मारत निघाला तितका तो राक्षस मोठा मोठा होत गेला. मार मार मारून सात्यकीचे हात दुखले. त्याला असं वाटलं कधी आता एकदाचे 3 तास संपतायत. शेवटी त्याच्या राखणदारीचे 3 तास संपले. त्यानं बलरामाला जागं केलं आणि सबंध अंग दुखत असताना झोपून गेला. आता बलराम जागाच राहिला. त्याला सुद्धा या राक्षसाशी युद्ध करावं लागलं. बलरामानं खूप मार खाल्ला. बलराम दमला, पहाट व्हायला आली आणि भगवंत म्हणाले मी आता जागा राहतो, तुम्ही दोघे झोपा. भगवंत शेकोटी पेटवून बसले. राक्षस तिथे आला आणि त्या शेकोटी जवळ बसून गप्पा मारू लागला. राक्षसानं भगवंतांना एक ठोसा दिला. भगवंत म्हणाले वाह, चांगलेच तयारीचे दिसतंय. त्यांनी 1-2 ठोके त्याचे चुकवले. आता या राक्षसाची त्यांनी स्तुती चालू केली भगवंताने की तुमच्यासारखा पराक्रमी कोणी नाहीच. तुम्ही चांगले पैलवान दिसताय, वस्ताद दिसताय. जितके भगवंत स्तुती करत गेले तसा मोठा मोठा होत गेलेला राक्षस आता छोटा 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 होत गेला. आणि भगवंताने आपल्या त्या सुंदर उपरण्यामध्ये चेंडू सारखा त्याला बांधून टाकला. पहाट झाली. बलराम सात्यकी उठले, कणत होते की श्रीकृष्णा रे, आमचे हातपाय इतके दुखतायत. तो राक्षस तुला भेटला की नाही, तू काय केलंस? भगवंत म्हणाले मला सुद्धा राक्षस भेटला. हा काय उपरण्यात त्याला बांधून ठेवलाय? अरे हे तुला कसं शक्य झालं? भगवंत म्हणाले द्वेषानं द्वेष वाढत असतो, स्तुतीनं द्वेषात द्वेष कमी होतो. म्हणून किती शत्रू असला ना तरी 2 शब्द त्याची आधी स्तुतीच करावी. तू किती चांगला आहेस असं म्हटल्यावर समोरच्या मनात कितीही द्वेष आलेला असला तरी तो कमी कमी होत जातो. ही गोष्ट तिथे मला सांगावीशी वाटली. आता ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना आपल्या पत्रामध्ये ज्या 65 ओव्या त्यांनी लिहिल्या
त्यातल्या 25 ओव्यांबद्दल मी तुम्हाला सांगितले. आपल्याला अजून एक व्याख्यान याच विषयावर ऐकायचंय. 25 ओव्याच्या पुढे 65 ओव्यांपर्यंत हे पत्र लिहून झाल्यावर ज्ञानेश्वरांनी ते पत्र चांगदेवांच्या त्या दोन्ही शिष्यांकडे देऊन पुणतांब्याला रवाना केलं. अजून पुणतांब्याला पत्र हे सांगण्याचं कथानक व्हायच्या आधीच तुम्हाला 25 ओव्यांमध्ये काय लिहिलं ते सांगत आणलेलं आहे. पत्र पोचल्यावर काय काय अवस्था झाली ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये ऐकणार आहोत. अतिशय रसाळ असा, छोटासा पण रसाळ, त्यातल्या प्रत्येक ओवीचा जर अर्थपूर्ण विचार केला तर आत्मज्ञान घडवणारं असं हे पत्र. पूर्वीची पत्र अशीच असायची, नुसती खुशालीची पत्र नसत, तर त्यात काही बोध असायचा. तू कसा वाग, कसा राहा, काय कर, आपले काही अनुभव असं सांगत ही पत्र रंगवली जायची. आत्मबोधाचं निरूपण करणारी चांगदेव 65 आपण ऐकतो. आज पूर्वार्धामध्ये मी समारोप करते. यानंतर आरती होईल, प्रसाद तुम्ही ग्रहण कराल आणि मग आपला कार्यक्रम संपेल. कृष्णो वीरमणि सदा विजय भाग, कृष्णं मनोज्ञं भजे, कृष्णेनाभियता निशाचरचमू, कृष्णाय तस्मै नमः. कृष्णाद् गीतनिधि जनस्य सुलभो, कृष्णस्य भक्तोऽस्यहम्. कृष्णे चित्तलय सदा भवतु मे, हे कृष्ण मां प्रेरय. श्री कृष्ण गोविंद रे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्तंबा माता की जय. सुख करता दुःख करता माता विघ्नाची, रवी रवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उलटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, गुणगुणती नूपुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर पडिवर बंधना, सरळ सुंड वक्र दृंड त्रिनयना, दास रामाचा वंशारे सदना, संकटी पासावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले नाम जनार्दनी, पायी ठकची ढेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा.
लोपले ज्ञान जगी तनेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो समगायन करी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा धूप दीप झाला आता कर्पूरारती देवा कर्पूरारती हृदय सिंहासनी बैसले द्वारकापती द्वारकापती बसले रुक्मिणीपती बसले रुक्मिणीपती धूप दीप झाला आता कर्पूरारती कर्पूरवडी सममानस माझे निर्मळ राहू दे देवा निर्मळ राहू दे कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराची लावणी ज्योती भावे वाडी देवा भावे वाडी धूप दीप झाला आता कर्पूरारती भाव कडे ना देव कडे ना कडे काही देवा ना कडे काही शब्द फुलांची कुंकुनी माला पाहतो पायी मुक्ती नाम नेत्री धाम पाहिन तव मूर्ती देव पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूरारती गालिंग लोटांगण मंदिर चरण डोळ्याने पाहिन तुझे लिंगनानंदे पूजिन भवेव काळिदमेन त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा विद्यात्मना मा प्रकृतिस्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्णार्पणमस्तु।